जय भीम, नमो बुद्धाय. आज मी बुद्ध जयंती निमित्ताने आपल्याशी चर्चा करणार आहे. ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. आपल्याला बुद्ध जयंती साजरी करत असताना बुद्धांचा मुख्य हेतू काय होता? बुद्धांचा मुख्य हेतू हाच होता की माणसाला बुद्धिमान बनवणे. दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. आणि तिसरा हेतू, ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगम स्थान नष्ट करणे. या तथागतांचा 3 हेतू आहेत. तथागत म्हणतात की मनुष्य हा दुःखी आहे, या दुःखाला कारण आहेत, म्हणून 4 आर्य सत्य त्यांनी सांगितलेले आहेत. दुःख आहे, दुःखाला कारण आहेत. दुःख आहे म्हणजे काय? या त्रिभुवनामध्ये संसाराचा चक्र हा दुःखाचा सत्य आहे. दुःख समुदाय आहे, म्हणजे दुःख आहे हे सत्य आहे. आणि त्या दुःखाचा आपण निरोध करू शकतो, म्हणजे दुःखाचं निवारण करू शकतो. आणि दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य म्हणजे लोकोत्तर अष्टांगिक मार्ग सत्य आहे. म्हणजे दुःख आहे, जन्म हा पण दुःख आहे, म्हातारपण दुःख आहेत, रोग पण दुःख आहेत, मृत्यू पण दुःख आहेत, अप्रियाशी संयोग पण दुःख आहेत, प्रियाशी संयोग वियोग पण दुःख आहेत, इच्छा झाल्याने कोणाचे न मिळणे पण दुःख आहेत. संक्षिप्त मध्ये 5 उपदानाचा स्कंद दुःख आहे. या दुःखाला म्हणजे आपण त्या दुःखाची जी निर्मिती होते तिचा आपण नष्ट करू शकतो, म्हणजे दुःख समुदाय आर्य सत्य आहे. ही जी वारंवार जन्म घडणारी प्रीती आणि राग म्हणजे लोभ युक्त उत्पन्न झाल्या स्थानाचं अभिनंदन करणारी तृष्णा, तो दुःख समुदाय आर्य सत्य आहे. तृष्णा ही 3 प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा. कामतृष्णा ही वासनेच्या भोगात माणसाला सतत आनंद देत राहते. आणि भवतृष्णा ही जन्मासंबंधीची इच्छा राखणे आणि भवतृष्णा उच्छेदन, अस्थिरता, विक्षेपची इच्छा करणे. तिसरा दुःख निरोध आर्य सत्य आहे. जो त्याचा तृष्णेचा सर्वथा विराग आहे, निरोध त्याग करणे, निकास, मुक्ती, मोकळेपण आहे, तो दुःख निरोध कार्य आहे. दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य हाच अष्टांगिक मार्ग. जसे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. अष्टांगिक मार्गाला आपण 3 गुणात विभाजन करू. आर्य सत्य याचा अर्थ श्रेष्ठ, उत्तम, साक्षात करणे योग्य जीवन पवित्रता. आणि अष्टांग मार्ग याचा अर्थ 8 प्रकारचे फळ देणारे साक्षात्कार करून जीवन पवित्र करण्याचे उपाय. या अष्टांगिक मार्गाचा 3 गुणामध्ये आपल्याला विभाजन करता येईल. प्रज्ञा, शील आणि समाधी. प्रज्ञेमध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प आणि सम्यक वाचा. त्यामध्ये प्रज्ञेमध्ये 2च, सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प. शिलांमध्ये सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका. समाधीमध्ये सम्यक व्यायाम, सम्यक समाधी. अशा प्रकारे आपण त्याची विभागणी करू पाहतोय. त्या 3 लोकोत्तर शिक्षा आहेत. अधिशील शिक्षा,
अधिचित्त शिक्षा, अधिप्रज्ञा शिक्षा. अधिशील शिक्षामध्ये सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका. अधिचित्त शिक्षामध्ये सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. अधिप्रज्ञा शिक्षामध्ये सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प. या अष्टांगिक मार्गांबद्दल आपण बघूया. सम्यक दृष्टी म्हणजे दुःख, दुःखाचा हेतू, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग. या सर्व विषयांना समजणे, ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग, जो मार्ग आहे त्याचं ज्ञान कायिक, वाचिक, मानसिक चांगले वाईट, कुशल अकुशल कर्मांचा ठीकठाक जाणणे ही सम्यक दृष्टी म्हटल्या जाते. कुशल आणि अकुशल कर्म. कुशल कर्म म्हणजे अकुशल कर्म आणि कुशल कर्म. कायिक वाचा म्हणजे कायिक मध्ये 3 त्याचे प्रकार आहेत. हिंसा आहेत, चोरी आणि व्यभिचार. हे माणसाच्या शरीराने केल्या जातात. हे कुशल म्हणजे अकुशल कर्म आहे. आणि कुशल कर्म कोणते? अहिंसा आहे, अचोरी आहे आणि व्यभिचार न करणे. वाचिक 4 आपल्याकडे दोष आहेत. अकुशल कर्म आहेत खोटे बोलणे, चुगली करणे, कटू भाषण करणे आणि व्यर्थ बडबड करणे. यालाच आपल्याला पर्याय देता येईल. म्हणजे कुशल कर्मांमध्ये खोटे बोलणे, याला कुशल कर्मांमध्ये सत्य भाषण. खोटे भाषण म्हणजे खोटे बोलण्याला सत्य बोलणे. चुगली करणे, चुगली न करणे. कटू भाषण, प्रिय भाषण आणि व्यर्थ बडबड न करणे म्हणजे अल्प भाषण करणे. मानसिक हे 3 प्रकारचे आहेत. अकुशल कर्मांमध्ये लोभ, द्वेष, मोह. आणि कुशल कर्मांमध्ये लोभांचा अलोभ म्हणजे रागाचा विराग, द्वेष याचा अद्वेष आणि मोह म्हणजे अज्ञान, त्याला अमोह म्हणजे आपण ज्ञानामध्ये रूपांतर करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला कुशल अकुशल कर्मांचं सम्यक दृष्टीमध्ये विचार करते. सम्यक संकल्प निष्कर्मता संबंधी राग, हिंसा, प्रतिहिंसा रहित संकल्प. अनासक्ती संबंधी संकल्प, अहिंसा, अद्रोह संकल्प मध्ये सम्यक संकल्प आहे. आपण कोणतेही काम करत असताना आपला दृढ निश्चय करणे आवश्यक आहे आणि या संकल्पांमध्ये आपला जो दोष आहे त्याला दूर करता येतो. सम्यक वाचेचे आपण सांगितले त्याचे 4 दोष आहेत. खोटे बोलणे, चुगली करणे, कटू भाषण करणे आणि व्यर्थ बडबड करणे. या गोष्टी जर आपण सोडून दिल्या आणि सत्य वचन, शुद्ध वचन, प्रिय वचन, कार्मिक गोष्ट बोलणे, व्यर्थ बडबड ना करणे ही आपली सम्यक वाचा आहेत असू शकते. सम्यक कर्मांत प्राणी हिंसापासून विरक्त राहणे, न दिलेली वस्तू न घेणे, कामभोगात म्हणजे मिथ्याचार पासून विरक्त राहणे, मादक पदार्थाचे सेवन न करणे हे सम्यक कर्मांतांमध्ये. सम्यक आजीविका म्हणजे आपल्याला आपलं जीवन कसं जगायचं आहे. जीवन जगत असताना कोणता उद्योग आपण केला पाहिजे, ज्या उद्योगधंद्यानी सहजतेने आपल्याला आपला जीवन जगता येईल. आजीविकाची मिथ्या साधनांना सोडून सत्य जीविकांचं जीवन व्यतीत करणे. जसे शस्त्राचा व्यापार न करणे, प्राण्याची व्यापार न करणे, प्राण्याचा मांस न विकणे, दारू न विकणे, विष न विकणे म्हणजे अशाचा व्यापार न करणे. शासक, समाज, धम्मद्वारा अनुमोदित सत्य जीविका चालवणे, सत्य व्यापार करणे,
जी वाटमारी करतो आपण, लोकांना फसवतो, ती न करणे, वजनात कमी न देणे, मिलावट न करणे, भ्रष्टाचार ज्या काही न करणे, मुलीबाळींची विक्री न करणे, वेश्यावृत्ती न करून घेणे इत्यादी साधनापासून जर आपण विरक्त राहिलो तर ही आपली सम्यक आजीविका आहे. सम्यक व्यायाम आपल्या इंद्रियावर संयम ठेवणे, दृष्ट भावनांना थांबविणे, कुशल कर्म अर्थात पाप उत्पन्न न होऊ देण्याकरता निश्चय करणे, परिश्रम करणे, उद्योग करणे, चित्ताला पकडणे आणि स्थिर करणे, दृष्ट भावनांना थांबवणे, उत्तम भावना म्हणजे कुशल भावना उत्पन्न करणे, दृष्ट भावनांना काढून टाकणे, चांगल्या भावाची म्हणजे चांगल्या भावनाची रक्षा करणे, हे सम्यक व्यायाम आहेत. यानंतर आपण 7वा सम्यक स्मृती, जागरूकता, होश, काया, वेदना, चित्त आणि मनांचे धार्मिक ठीक स्थिती जाणणे, चालता फिरता बसता झोपताना त्यांचे विध्वंसक इत्यादी मिलन होण्याच्या क्षणी मी काय करीत आहे, काय केले पाहिजे याचे सदा स्मरण राखणे ही सम्यक स्मृती आहे. शेवटचा अष्टांगिक मार्ग सम्यक समाधी, म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता, याला समाधी म्हणतात. अर्थात समत भावना आणि विपश्यना भावना द्वारा चित्ताला परिशुद्ध राखणे ही सम्यक समाधी आहे. आपल्याला या मधून अनेक गोष्टी शिकता येईल. आपल्याला ज्या आपण 4 महाभूतांना आपला शरीर जो तयार झाला, पृथ्वी, आप, तेज, वायू, पृथ्वी, आप, तेज, वायू या महाभूत, यांना महाभूत म्हटलं जात आहे. 4 महाभूत आहेत, कारण यामुळे स्वभाव, लक्षण, तसे द्रव्य इत्यादी रूप आपल्याला त्यापासून होतात. या महाभूतांमध्ये स्पष्टीकरण जर केलं तर पृथ्वी हे महाभूत जे प्रतिष्ठान म्हणजे आधार रूपात प्रतिभातीत होतो ते पृथ्वी आहे. म्हणजे पृथ्वीचा स्वभाव एक लहान लहान कणाचं धारण करून ती वस्तू तयार होतात आणि त्या वस्तूचं लक्षण आहे प्रतिष्ठा त्रस करणार, सहभूत करणार आणि आपल्या या शेष 3 महाभूतांना ती याचं कारण दसतात. आप महाभूत, आप हा धातू आहे. सहजताने आपण रूपांतर व्यवस्थित होऊन ते आप धातू, जसे प्राकृतिक जल स्पष्ट वस्तू म्हणजे वस्त्र इत्यादी मध्ये पसरते, अशा तऱ्हेने सहजताने त्याचं रूपांतर होते, याला आप म्हणतात. अथवा याचं प्रसवन होतात आणि परिवहन होत त्या वृद्धी होते. सहजता या धर्मांची म्हणजे या पंचमहाभूतांच्या ज्या या आहेत त्याचे 3 महाभूताची कारण आहेत. तेज, आपल्याला तेज बद्दल माहित आहे, वायू माहित आहेत. अशा प्रकारे पृथ्वी, आप, तेज, वायू यामुळे माणसाचं शरीर तयार होतं आणि त्या माणसाचं मध्ये पृथ्वी हे खरं आहे, आप हे स्नेह आहेत, तेज उष्णता आणि वायू हिरण. अशा प्रकारे या आपल्या शरीरांमध्ये आपण 3 तृष्णा बघितल्या आहेत. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. या तृष्णेचे आपल्याला स्पष्टीकरण पण करता येईल, परंतु आपण यापूर्वी 4 आर्य सत्यांचं आपण बघितलं. यामध्ये अनित्य, दुःख आणि अनात्म या 3 गोष्टी आपण नेहमी स्वीकारतो आहेत. प्रत्येक जन्म येणारी गोष्टी ही अनित्य आहेत. जन्म आहे तिथे मृत्यू आहेत आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये दुःख आहेत आणि अनात्मामध्ये आत्मा नावाची कोणतीही गोष्ट या विश्वांमध्ये नाही, म्हणून आपण त्या गोष्टी नाकारतो. आणि आपण नेहमी या गोष्टी नाकारल्यानंतर आपण सातत्याने विचार करतोय की माणसाला जो प्रतिसमुत्पाद आपण पाहतोय त्या प्रतिसमुत्पादातून आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही गोष्टी कोणत्याही कारणाशिवाय निर्माण होत नाही
त्याला कारण लागतं, म्हणून प्रतिसमुत्पाद हा एक या कॉज अँड इफेक्ट हा तयार झालेला आहे. या प्रतिसमुत्पादांचे आपण 12 अंग आपल्याला माहित आहेत. त्या अंगाला 12 अंगाची चढती कडा आहे. त्याला नष्ट करण्यासाठी उत्तरच्या म्हणजे उलट जर केलं तर प्रतिसमुत्पादाला म्हणजे त्याला नष्ट पण करता येतं. म्हणजे पहिला अविद्या आहे, त्यानंतर संस्कार आहेत, विज्ञान आहेत, नामरूप आहेत, षडायतन आहेत, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती आणि जरा मरण. प्रतिसमुत्पाद याचा अर्थ काय होतो? हेतू म्हणजे कारण असल्याशिवाय कोणत्या गोष्टी घडत नाही. म्हणजे फळ निर्माण, बी असेल तर फळ निर्माण होतील. या होण्याच्या उत्पत्तीलाच आपण हा प्रतिसमुत्पाद म्हणतो. म्हणजे बीज असेल तर त्या बीजापासून फळ वृक्ष निर्माण होईल. दही पासून म्हणजे दही, दुधापासून दही, दही पासून लोणी, लोणी पासून तूप. अशाच प्रकारे म्हणजे ह्या गोष्टी एकापासून दुसऱ्या गोष्टी घडतातच. मातीपासून घडा, सोन्यापासून दागिने, अशा प्रकारे जी ही घटना आपल्या जीवापासून घडतात. म्हणजे जशा प्रकारे एक दिवा दुसऱ्या दिवाला पेटवतो, तसेच अविद्यापासून संस्कार म्हणजे लोकची जी उत्पत्ती निर्माण होते त्याला संपूर्ण समूह, त्याला दुःख म्हणतो आपण. प्रतिसमुत्पादांमध्ये हा परिवर्तनशील आहे. प्रतिसमुत्पादामध्ये हा परिवर्तनशील आहे. आणि परिवर्तनशील मध्ये काय? अविद्यापासून संस्कार उत्पन्न होतात, संस्कारापासून विज्ञान उत्पन्न होते, विज्ञानापासून नामरूप उत्पन्न होते, नामरूपापासून षडायतन उत्पन्न होते, षडायतनपासून स्पर्श उत्पन्न होते, स्पर्शपासून वेदना उत्पन्न होते, वेदनापासून तृष्णा उत्पन्न होते आणि तृष्णापासून उपादान उत्पन्न होते, उपादान पासून भव उत्पन्न होते, भव पासून जाती म्हणजे जन्म उत्पन्न होते आणि जातीपासून म्हणजे जन्मापासून जरा, मरण, म्हातारपण, शोक हे येतात. त्याला परिवेद म्हणतात. म्हणजे रडणे, पिटणे, हा दुःख, या सर्व गोष्टी अशा प्रकारे जरा, मरण हे सर्व येथे अविद्येचे होण्याचे संस्कार आहेत. या सर्व अविद्यामुळे या संस्कार घडतात. संस्कारापासून विज्ञान होते. अशा प्रकारे आपल्याला या भव चक्रातून बाहेर पडायचं असतं. या प्रतिसमुत्पादांमध्ये याला मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी, तज्ञांनी मान्यता दिली आहे. कोणती गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, कारण असेलच तरच होतात. प्रतिसमुत्पाद यासाठीच म्हटलेलं आहे की या गोष्टी तुम्हाला अविद्येपासूनच सर्व गोष्टी घडतात. अविद्येच्या प्रत्ययापासून संस्कार होतं. म्हणजे संस्काराचा प्रत्यय आला तर तुम्हाला त्याचा प्रत्युत्पन्न होतं. अशा प्रकारे सर्व गोष्टींचा आपण नष्ट करून ते पुन्हा उत्पादित करू शकता. या जी संस्कार, जी अविद्या आहेत, जे जाणत नाही त्याला अविद्या म्हणतात. जसं परमार्थ स्वरूपाने मोह आहे, ही पूर्वजन्माची क्लेश दशा अविद्या आहे. विद्यांचा अभाव मात्र नाही, हे विद्यांचा विक्षेप आहे. या जीवनात जितके क्लेश आहेत ते जन्मपासून पूर्व अविद्येच्या स्थितीमध्ये राहतात. जितके क्लेश किंवा दुःख आहे ते सर्व अविद्याचे सहचारी आहेत. अविद्या बीज ज्याप्रमाणे त्यांचं या जन्मात सोबत घेऊन जाते, जसे राजाच्या सोबत त्याचे अनुयायी स्वतः येतात. आपल्याला पंचस्कंदांची पूर्व जन्म संतती अविद्या आहे, हे जाणणे योग्य. सर्व स्थानांना स्वतः जाणत नाही. तसेच आपल्याशी संप्रयुक्त अकुशल चित्त, चैतसिक, तसेच आपले अनुशासित सांत्वनपणा जाणून देत नाही. अविद्याचा अभाव सर्वदा फक्त अर्थाचा संततीमध्येच असतो. म्हणून त्यासाठी सोतापती, सकृदागामी, अनागामी या आर्य पुद्गलांमध्ये या अविद्येचा आपण या स्थितीतून नष्ट करू शकतो. संस्कार हे संस्कृत प्रत्युत्पाद
धर्मांचा जो अभिसंस्कृत करतात त्याला संस्कार म्हणतात. अर्थात प्रत्युत्पन्न विपाकभूत नामरूप संस्कृत धर्मांच्या अभिसंस्कार करणारी लौकिक कुशल चेतनाच संस्कार म्हटल्या जाते. जीवनाच्या पुण्य कर्मांची पूर्व दिशा किंवा पूर्व जन्मात अस्तित्वात संस्कार म्हटल्या जाते. संस्कार पूर्व जन्माची कर्मावस्था आहे. अविद्या आणि संस्कारच्या पुंजीपासून त्यांचे धरातल पंचस्कंद शरीर रूपात जन्माकरिता गर्भात येतात. विश्वात जेवढे प्राणी आहेत सर्व गर्भ जनित समुत्तिष्ठित आहे. अविद्या आणि संस्कार वर्तमान जीवनाकरिता आलंबन आहे किंवा प्रतिष्ठाचे कार्य आहे. दोन्ही एकाच्या अभावामुळे वर्तमानात हवं होऊ शकतं. या आपल्याला म्हटलं की बीज आहे त्यापासून फळ आहे. अविद्याचं रूपांतर संस्कारात झालं. आता संस्काराचं रूपांतर विज्ञानमध्ये होईल. म्हणजे विज्ञान हे प्रतिसंधी स्कंद आहेत. या जन्माकरिता रूपवेदना संज्ञा संस्कार विज्ञानांचे जो बीजारोपण आहे तोच विज्ञान आहे. ही पंचस्कंदाची योनिगत पूर्व अवस्था आहे. ही अवस्था विज्ञान किंवा मनरूप आहे, जो सूक्ष्म असूनही स्थूल ला आपल्यात अंतलीन ठेवतो. संस्कारापासून विज्ञानाची उत्पत्ती पूर्व भव आहे. कृत्य आणि पुण्याभीत संस्कार पासून प्रत्युत्पन्न भवची कामसुगती आणि रूपभूमी मध्ये प्रतिसंधी विज्ञानांची उत्पत्ती. अशा प्रकारे या विज्ञानांची उत्पत्ती होऊन ती संस्काराला नष्ट करते आणि संस्काराला नष्ट केल्यानंतर त्याचं रूपांतर या विज्ञानामध्ये होतात आणि विज्ञानाचा रूपांतर हा नामरूपात होतं. म्हणून तो नष्ट झाल्यानंतर त्या नामरूपात येतं. आता नामरूपांच्या बाबतीत पाहू. जन्माच्या पूर्वी जो गर्भातली दशेत असतो त्याला पंचस्कंदातील समृद्धी म्हणतात. ती नामरूप अवस्था आहे. विज्ञान क्षणापासून घेऊन षडायतन आणि स्थूल देह उत्पादनाच्या क्षणापर्यंत अवस्था ही नामरूप आहे. पंचस्कंदात रूपस्कंद रूपाच्या कोटीत आणि उर्वरित वेदना संज्ञा संस्कार विज्ञान हे नामरूपाच्या कोटात येतात. विज्ञान पासून नामरूपाची उत्पत्ती. जेव्हा प्रतिसंधी विज्ञान उत्पन्न होते तेव्हा विज्ञानातून संप्रयुक्त 3 नामस्कंद कर्मज रूपकलाज उत्पत्ती सुद्धा युगपत होते. या युगपत उत्पन्न विज्ञान नाम आणि रूपांपासून विज्ञान उत्पन्न होते. या विज्ञानांचं षडायतांमध्ये रूपांतर होतं. षडायतांमध्ये मन आणि 5 इंद्रिय आहेत. स्थूल शरीर हा षडायतन आहे. त्यांच्यात मन एक आयतन तर आहे, परंतु इंद्रियाची 5 न म्हणता चक्षु श्रोत घ्राण रसना या 4 इंद्रियांची मोजणी होते आणि उर्वरित स्थूल तत्वाला काय आयतनाच्या रूपात म्हटल्या जाते. येथे षडायतनांच्या द्वारा चक्षु स्रोत म्हणजे स्रोत घाण जीवा काया व मन आयतनाचे ग्रहण होते. जेव्हा नामरूपात येणारे कर्मज रूपांची उत्पत्ती होते तेव्हा चक्षु आयतन इत्यादी 5 रूपी आयतन उत्पन्न होतात. अर्थात कर्मज रूपांच्या उत्पादपासून तर चक्षु आयतनाच्या या 5 रूपांची उत्पत्ती होते आणि जर कर्मज रूप नसतील तर चक्षुर आयतन इत्यादी होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपल्याला हा षडायतन पर्यंत येतो. षडायतनचं रूपांतर स्पर्श मध्ये होतं. सुख दुःखांचा अनुभव ही आपल्याला जाणीव करून देतात. त्यालाच आपण पुरस्ताचा स्पर्श म्हणतो. जोपर्यंत बालक सुख आणि दुःख इत्यादींना समजण्याचा समर्थ होत नाही तोपर्यंत त्याची अवस्था स्पर्श म्हटल्या जाते. वस्तुतः वेदनांचे स्थूल
अनुभवापासून पूर्वीचे जी सव्याकृत अवस्था किंवा वेदना अनुभवांची सक्षमता ही सुद्धा स्पर्श आहे. मन सहित ज्ञानेंद्रिय त्यांचे विषय आणि विषयापासून इंद्रियाद्वारा उत्पन्न ज्ञान या तिन्हीचा एकत्र होण्याची स्पर्श उत्पन्न. स्पर्श हे 6 प्रकारचे, जसे वस्तू, जसे चक्षु संस्पर्ण, स्त्रोत संस्पर्ण, घ्राण संस्पर्श, जीवा संस्पर्श, काया संस्पर्श, मन संस्पर्श. त्यांच्यापैकी चक्षु प्रसाद मध्ये आश्रित चक्षु स्पर्श असतो, अर्थात चक्षु विज्ञान आहे. विज्ञानापासून संप्रयुक्त स्पर्श चैतिका चैतासिक हे चक्षुस्पर्शन हाताने याच्या अभावामध्ये उत्पन्न होऊ शकते. चक्षु आयतन पासून उत्पन्न होते. अशा तऱ्हेने स्त्रोत, घ्राण, जीवा, काया यांच्या उत्पत्तीला जाणते. या स्पर्शाचं रूपांतर वेदनेमध्ये होतं. वेदनेमध्ये आपल्याला सुख दुःखांची अनुभूती येते. या अनुभूतीलाच आपण वेदना म्हणतो. यातून मैथून स्पर्श उत्पन्न होतात. तेव्हा 6 वेदना सुद्धा त्यांचा सोबत युगवत उत्पन्न होतात. स्पर्शाच्या अभावामुळे वेदना नामक अनुभव उत्पादित होतो. 6 वेदना ह्या चक्षु स्पर्श वेदना आहे. स्त्रोत, घ्राण, जीवा, काया, मन, चक्षु स्पर्शापासून उत्पन्न वेदना चक्षुस्पर्श वेदना म्हटल्या जाते. अशाच प्रकारे स्रोत वेदनांना सुद्धा जाणले जाते. आता आपण वेदनेचं रूपांतर तृष्णामध्ये होतं. रूप ही एकांनी कामगुण आणि मैथुनाच्या प्रतिराग आहेत. भोगाची कामना तृष्णा आहेत. भोगवस्तू तथा मैथुन वस्तू, मैथुनाची कामना करणारे उपदलची अवस्था याला तृष्णा म्हटले आहे. तृष्णाची उत्पत्ती संक्षिप्त आहे. तृष्णा 6 प्रकारची आहेत. रूपतृष्णा, शब्दतृष्णा, गंधतृष्णा, रसतृष्णा, स्पर्शतृष्णा व धर्मतृष्णा. या षडविध तृष्णांचा कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा या 3 तृष्णांनी गुणल्याने या त्या 18 होतात. 18 तृष्णाची आंतरिक बाह्य 2 संतानांची गुण केल्यास याची संख्या 36 होते. त्या 36 तृष्णांचा सुद्धा 3 काळांची गुणाने गुणल्यास संख्या 108 होऊन जाते. अशा प्रकारे ह्या तृष्णा ही कशा प्रकारे वाढत जाते. त्या तृष्णेचं जर नष्ट करायचं असेल तर उपादान असणं आवश्यक आहे. म्हणजे भोगांची संप्राप्ती करिता उपदलचे सक्रिय प्रयत्न पर्योदिष्टित म्हणजे त्यामध्ये राहणे आवश्यक आहे. या अवस्थेला आज आपण उपादान म्हणतोय. ज्यांचं चतुर्विध क्लेशांचा समुच्चार आहे. उपादान हे 4 प्रकारचे असतात. कामोपदान, दृष्टपदान, शीलवृत्तोपदान, तसेच आत्मवादोपदान. आपल्याशी संबंधित आलंबाचा अतिशय रूपाने ग्रहण करणारे धर्म उपादान म्हटल्या जाते. अंता साधारणतः आसक्तीची नाव मस्तृष्णा आहे आणि अतिरिक्त रूपाने होणारी आसक्ती ही कामोपदान म्हटल्या जाते. मनोद रूप वलापतनाच्या पाहता वेळी सर्वप्रथम तृष्णाचा उत्पाद होते आणि ही तृष्णा क्षणाक्षणात वृद्धीला प्राप्त होते. या कामोपदनाला च्या रूपात परिवर्तन होऊन जाते. शब्दावलंबन इत्यादी मध्ये सुद्धा प्रथम तृष्णांचा उत्पादन होते, तदनंतर कामोत्पादनात रूपांतर होते. अशा प्रकारे ती समजली जाते आणि त्याचं रूपांतर हे भ्रूमध्ये होते. अशा प्रकारे आपल्याला त्याचं रूपांतर करता येतं. प्रभावित होऊन जो कर्म होतो त्याला त्यांचं अनागत भाव म्हणजे यालाच भव म्हणतात. कारण ज्याचं कारण वश भव होते. स्कंदाचे विस्कळीत झाल्याने पुन्हा संवहन होण्यासाठी भक्तिवन होते म्हणजे शक्तिवन होते. गर्भावस्थेत पहिले 5 स्कंदाची त्या अवस्था असतात. अविद्या आणि संस्कार म्हटल्या गेले. संस्कारित वर्तनात जन्मात ज्याला तृष्णा आणि उपादान म्हटल्या जाते. अनागत किंवा येणारे जीवनात तेच भव आहेत.
या तिन्ही अवस्था काळभेदाने भिन्न आहेत, परंतु तिन्हीचा धर्म हा कामभव व उत्पत्ती भव भेदाने दोन प्रकारचे आहेत. एक लौकिक कुशल आणि अकुशल कर्म असे 29 चेतना कर्म भव अशा तऱ्हेने फळांचा उत्पत्ती होते, ज्याला आपण भव म्हणतो. कर्माचा भव आहे त्याला कर्मानेच फलोत्पादनाने होतं. आणि आपण यानंतर पाहतोय या भव 9 प्रकारचे आहेत, जसे कामभव, रूपभव, अरुणभव, सज्ञीभव, असज्ञीभव, नैवेद्य सज्ञानी सज्ञान सज्ञानी भव, चतु ओकार भव, तसेच पंच ओकार भव अशा या 9 भवांचा संक्षिप्त केल्यावर कामभव, रूपभव आणि अरूपभव या तिन्ही भवांमध्ये यांचा अंतर्भाव होतो. यानंतर 11वा आहे जाती. मरणाच्या अंती प्रतिसंधी काळात 5 स्कंदाची अवस्था ते त्याला आपण जाती म्हणतो. गर्भांच्या आरंभात जे विज्ञान आहेतच, अनागत अवस्थेमध्ये जाती आहे. त्या भवांच्या विपाक विज्ञान तसेच कर्मज रूपांचे उत्पाद या त्या जाती म्हणतात. जसे मनुष्य भूमीमध्ये महाविपाक प्रथम चित्त नामक विज्ञान, त्यांच्या संप्रयुक्त चैताशिक नाम, तसेच तसभूत 3 कर्मज कल्प सर्व प्रथम उत्पन्न होतात. या विज्ञान नामरूप याला प्रथम उत्पाद आणि आपण जाती किंवा प्रतिसंधी म्हणतो. शेवटचं 12वं जरामरण म्हणजे म्हातारपण. माणसाला वर्तमान भावमध्ये 4 अंग आहेत. नामरूप आहे षडायतन रूप, षडायतन स्पर्श आणि वेदना या अनागत भवच्या रूपात आहे. जरामरण म्हटल्या जातात. जरामरण विविध आहेत, याचे प्रकटन आपण विपाक मध्ये, नाममध्ये आणि कर्मज रूपांमध्ये करून जरा होण्यासाठी, म्हणजे याचा काळ आहे मरण, जरा क्षय होणे, परंतु हे जरामरण स्पष्ट रूपाने अनुभूत होत नाही. अंत याला अप्रकटन जरामरण म्हणतात. दाताचे पडणे, केस पिकणे, चर्मात झुली येणे आणि इत्यादी प्रगट जरा म्हणतात. तसेच जीवनाच्या अंतिम काळात विपाक नामरूपाच्या स्मृती काळात प्रगट जरा म्हणतात. प्रत्येक भावामध्ये सर्वप्रथम जाती नामक प्रतिसंधी झाल्याचा प्रकटन होते आणि या जातीपासून जरामरणाची उत्पत्ती होतात. म्हणून या आपण ही आहे प्रतिसमुत्पादन, आणि प्रतिसमुत्पादनातूनच हा दुःख माणसाला निर्माण होतो आणि त्याला नष्ट करता येतं. प्रत्येक गोष्ट ही कोणत्याही कारणाशिवाय घडत नाही, अशा प्रकारे आपल्याला बुद्धांनी म्हटलेलं आहे. या जरामरणच्या त्याला 3 काळात आपण विधित केलेला आहे. अशा प्रकारे या ज्या अष्टांगिक मार्गातून आपल्याला प्रतिसमुत्पादातून कळतं की या प्रत्येक गोष्टी घडण्याला कोणते तरी कारण असतात, त्या कारणातूनच गोष्टी घडतात आणि या गोष्टी अनित्य आणि प्रतिसमुत्पादातूनच आपल्याला कळतात. या प्रतिसमुत्पादाची आपल्याला जाणीव झाली, आपल्याला माहीत झालं की सर्व गोष्टीचं मूळ कारण अविद्या. यावर महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले. एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केलं. म्हणजे माणसाकडे अविद्या असल्यामुळे पैसा नाही आणता येत, कामाला गती नाही आणता येत, आपली मती चालली जातं आणि या सर्व गोष्टी होण्यासाठी कारण आहे ती अविद्या आहे. म्हणजे अविद्याला जर आपण मुक्त केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. प्रतिसमुत्पाद हे गंभीर आहे. प्रतिसमुत्पादांवर वारंवार बोललं जातं, कारण अनित्य आणि प्रतिसमुत्पाद आहे. कोणी जन्म देत नाही, तो स्वयं उत्पन्न होत नाही. प्रत्यय होण्यावर काही वस्तू जुने नाही आणि नवीन उत्पन्न नाही. अमुक प्रत्यय होण्यावर अमुक भाव आहेत असंही म्हणता येणार. उत्पन्न होण्यासाठी स्वरस म्हणजे क्षणभंगुर असतात. कोणतीही गोष्ट कोणत्याही कारणाशिवाय घडतच नाही. एका व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीशी जो झगडा होतो, एक व्यक्ती त्या बोलण्यातून वाणीतून काहीतरी दोष निर्माण केला, वाचाळ शब्दातून बोलला तरच त्याचा काहीतरी परिणाम होतो. म्हणून म्हटलेलं आहे की कोणती गोष्टही कारणाशिवाय घडत नाही. नित्यवादांची शक्यता नाहीये. का म्हणतात? प्रतिसमुत्पादचा अर्थ आहे एक वस्तू प्रतिगमन करून म्हणजे नष्ट करून
दुसरी वस्तूची उत्पत्ती, प्रत्यय अर्थात गतिशीलता, प्रत्यय म्हणजे विनाशाच्या सोबत समुत्पाद म्हणजे उत्पत्तीची क्षणिक अर्थाला घेऊन जाते. प्रत्यय होण्याच्या अनंतर जे होते त्याला उत्पाद पासून जे उत्पन्न होते त्याचा उत्पाद पासून हे होते, त्याचा अतिरिक्त दुसरी जागा नाही. पहिली नष्ट आणि विनष्ट होण्याचे उत्पाद अर्थात अतीत काळ मध्येच प्रत्यय गृह नष्ट झाल्यावर सोबत त्याचा प्रभाव उत्पन्न होतो. जसं दुधापासून दही बनतं, जेव्हा दही होऊन जाते तेव्हा ती दूध राहत नाही. जो बी आहे म्हणजे दूध दूध आहे, दही दही आहे. आणखी एक गोष्ट ती की दूध सोडून दुसऱ्या वस्तू पासून दही बनत नाही. दूध सोडून दुसऱ्यापासून दही बनत नाही. दुधापासून दही बनतं. जर दूध आहे तर त्याची दही होऊ शकते, परंतु दूधच नसेल तर दही होऊ शकणार नाही. याच प्रकारे दही पासून लोणी, लोणी पासून तूप उत्पन्न, कळीमध्येच फूल आहे असे समजणे हे समज विप्लास आहे, म्हणजे संज्ञा विप्लास, संज्ञाचा विपर्यास आहे. असमर्थ गोष्ट यथार्थ गोष्ट म्हणजे कळीपासून फळ होते. याच प्रकारे प्रतिसमुत्पाद अविच्छिन्न नाही, विच्छिन्न प्रवाह सांगतात. प्रतिसमुत्पाद गंभीर आहे. म्हणजे प्रतिसमुत्पाद कोणत्या अर्थात? निसत्व म्हणजे अन आणि आत्म च्या अर्थात निसत्व आहे, गुण्याचा अनित्य आहे. या अर्थात ज्या अर्थात परतंत्र होण्याचा निराह म्हणजे त्याचा होण्याची जी गतिशीलता होण्याचा परतंत्रांमध्ये अर्थात परतंत्र होण्याचा निरीच्या अर्थात निरी होण्यापासून कार्यकारण म्हणजे हेतू आणि फळ व्यवस्था ही खंडित होण्याच्या अर्थात कार्यकारण व्यवस्था खंडित झाल्याने अनुरूप कार्यकारणची प्रवृत्ती अर्थात अनुरूप कार्य करण्याची प्रवृत्ती होण्याच्या कर्मांच्या स्वभावना अर्थात कर्माने स्वभावानी होतो, म्हणजे अनित्य, दुःख आणि अनात्म. म्हणजे याचा अर्थ की नैराश्य म्हणजे नित्य आणि आत्माच्या सत्याला स्वीकार करणे अर्थात अशा प्रकारचा प्रतिसमुत्पाद आहे. अंततः प्रतिसमुत्पाद असा कारण सिद्धांत आहे. जी वस्तू जात सर्वांचा कार्यकारण सांगते. आत्मा आणि ईश्वर कोणाची शक्यता होऊ शकत नाही, याला असे समजणे कठीण आहे. भगवान बुद्धाने प्रतिसमुत्पाद च्या विषयी प्रतिसमुत्पाद गंभीर आहे, अनात्म सरलताने समजवण्यात न येऊ शकणाऱ्या होण्याच्या कारणाने अनित्यमध्ये दुःख, दुःखात अनात्मा अशा अभ्यास केल्याने याला समजण्याचा प्रतिसमुत्पादना सुगती हीच गंभीर आहे. भीती निघून जातं. प्रतिसमुत्पाद हा आवागमनाची उत्पत्ती स्थिती असून मनाची एक अवस्था आहे. याला वेगळ्या अवस्थेमध्ये आपण म्हटलं जातं. या सर्वातून माणसाला मुक्त होण्यासाठी तथागताने आपल्याला काही बाबी सांगितल्या. म्हणून आपण नेहमी म्हणतो बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. म्हणजे ती बुद्धी अशी विकसित करा ज्या बुद्धीपासून तुमचा कल्याण होईल. त्या बुद्धीपासून तुम्ही ज्या समाजात राहता त्यांचा कल्याण होईल आणि त्या कल्याणाचा हेतू प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण, बहुजन हिताय बहुजन सुखा ही कल्याणाची भावना तुमच्या बुद्धीत असावी. ती बुद्धी म्हणजे ज्ञानाची प्राप्ती. ती बुद्धी म्हणजे माणसाला ज्ञान प्राप्त करून त्याला टीचिंग करणारी, शिक्षा देणारी, ती शिक्षकाची भूमिका निभावणारी आणि त्यालाच आपण पुढे नेण्याचं काम करतोय. धम्म म्हणजे टीचिंग आहे, धम्म म्हणजे शिकवण आहे, कशा प्रकारे जीवन जगावं आणि ती जगण्याची आपल्याला जी कला शिकवल्या जाते, जो मार्ग दिला जातो तो आपल्याला धम्मातून दिला जातं. म्हणून धम्मांमध्ये पंचशील आहेत. पंचशिलाला शुद्धता करण्यासाठी पंचशील कशातून आलं? या पंचशिलाच्या पूर्वी आर्याष्टांगिक मार्गाला नष्ट करण्यासाठी पंचशील आहे. पंचशिलाला जोड देण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि आर्याष्टांगिक मार्गाला जोड देण्यासाठी 10 पारमित आहेत. हा या सांगतीमध्ये आपल्याला प्रतिसमुत्पाद समजलं तर आपण ह्या बुद्धांच्या कार्याला आणि बुद्धाला आपण समजू शकतो. त्याला जोड देण्यासाठी पुन्हा आपण 10 पारमितांचा भाग आपल्याला दिलेला आहे. ते 10 पारमितांमध्ये आपल्याकडे मैत्री वाढवता येतं,
आपल्याला दान पारमिता करता येतं, आपल्याला कुशल कर्माला पुढे नेता येतं, आपल्याला भिक्या करता येतं, आपल्या ज्या काही मनामध्ये ज्या घडलेल्या घटना असतात त्याला आपण दूर करू शकतो आणि आपण या धर्माच्या कार्याला पुढे नेऊ शकतो. बुद्धांनी माणसाचं जीवन कसं सुखी होईल, माणूस हा सुखी होण्यासाठी त्यांनी सुखी राहण्याचा मंत्र दिलेला आहे आणि त्या माणसाला त्यांनी सांगितलेलं आहे या सर्व गोष्टीचा जो काही घडणारा होणारा परिणाम आहे त्याला तूच कारणीभूत आहे. तुला तुझ्या जीवनात सुख मिळवायचं असेल त्याला कारणीभूत तूच आहे. तुझ्या जीवनामध्ये दुःख मिळवायचं असेल तर त्याला कारणीभूत तूच आहे. तुला काय हवं, दुःख हवा की सुख हवा? जर दुःख हवा असेल तर दुःखाच्या मार्गाने अकुशल काम करणे म्हणजे दुःख होणे आणि सुखाच्या मार्गाने जाणे म्हणजे कुशल काम करता. बुद्ध म्हणतात सबपाप सकर्णम कुशल सुख संपदा सचित परिउदपनम एतन बुद्धांचे शासन. बुद्धांचं शासन हेच आहे, कुशल कर्म करत राहणे आणि आपल्या जीवनाला आपण एक चांगल्या दिशेत नेऊन पोहोचवणे. आपण जर त्या दिशेने गेलो तर आपल्या जीवनात परिवर्तन होतं, बदलाव होतं आणि आपण एक चांगले व्यक्ती म्हणून समाजात निर्माण होतो आणि समाजात चांगले माणसं म्हणून जर तयार झालो तर कुटुंबाला सुद्धा एक चांगले व्यक्ती म्हणून कुटुंबातली चांगली नातेवाईकातील चांगली भूमिका आपण निभू शकतो आणि त्या भूमिकेतून आईसाठी आपण एक चांगला मुलगा मिळू शकतो, बापाला चांगला मुलगा मिळू शकतो, आपल्या भावाला आपण चांगला भाऊ मिळू शकतो, आपल्या असलेल्या स्वतःच्या पत्नीला एक चांगला नवरा मिळतोय, आपल्या मुलाला चांगला बाप मिळतोय. हे सर्व बुद्धांनी सांगितलं. तुम्हाला कोणत्या भूमिकेत जायचं, काय करायचं असेल ते तुम्ही ठरवा आणि तुम्ही तुमच्या जीवनाला एक आनंदमय कुशलमय बनवू शकता. जर तुम्हाला दुःखमय बनवायचं असेल तर तुम्हाला अकुशल काम सांगितलेलं आहे. अकुशल कामाला करत राहण्याने म्हणून म्हणतो की पानाती पाता वेरमणी शिकापदम समाधियानी अधीन दाना वेरमणी शिकापदम समाधियानी कामेषु मिच्छाचारा वेरमणी शिकापदम समाधियानी मुसावादा वेरमणी शिकापदम समाधियानी सुरामेर मज्जे पमाद ठाणा वेरमणी शिकापदम समाधियानी. या 5 गोष्टी बुद्धांनी नकाराला सांगितलं. या 5 गोष्टी करत असताना कोणाला आपण प्रोत्साहित करणार नाही, कोणत्याला मदत करणार नाही. त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये एक त्याला चांगल्या प्रकारे कशा प्रकारे आपण त्याला मदत करू शकतो म्हणून मी असे गोष्टी करणार नाही. आपण या पंचशिलातून दरवेळेस सांगत राहतो आणि या पंचशिलाला जोड देण्यासाठी बुद्धांनी आपल्याला हा मार्ग दिला. म्हणून आपल्या जीवनामध्ये हा जो बदल होत आहे म्हणून हाच आज या जगाच्या भूमीवर सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून कोण असेल तर तो बुद्ध आहे. कारण बुद्ध हा सर्वांचा कल्याणाची भावना निर्माण करतो. सतत तो ती चिंतनात असतो की या भूमीवर जन्माला आलेली सर्व समूळ प्राणींचा कल्याण हो, सर्वांचा कल्याण हो. ही कल्याणाची भावना निर्माण करणारा बुद्ध या भारत भूमीवर आहेत. या येणाऱ्या 23 तारखेला बुद्धांची जयंती आहे. ही बुद्ध जयंती 2568वी जयंती आपल्या या भारत भूमीवर आपण साजरी करूया. हीच भूमी जगभर सुद्धा या बुद्धांची जयंती साजरी होत आहेत. अशा प्रकारे या बुद्धाला आपण कोटी कोटी प्रणाम करू आणि बुद्ध जयंती निमित्ताने आपण आपल्या सर्व बांधवांना शुभेच्छा देऊ की आपण सुद्धा आपल्या घरी या बुद्ध जयंती निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करावं. घरांमध्ये सामूहिकरित्या सर्वांनी एकत्र यावं, सामूहिकरित्या वंदना करावी. सामूहिकरित्या वंदना केल्यानंतर त्या दिवशी आपण आपल्या घरांमध्ये गोडधोड पदार्थ करावी. चांगले नवीन कपडे आपण आपल्या अंगावर चढवावी आणि आपल्याच याच अवस्थेमध्ये जे आपल्या बाजूला राहणारे मित्रमंडळी आहेत, ज्यांना बुद्धाबद्दल माहिती नाही त्यांना बुद्धाबद्दल माहिती द्या. बुद्ध जयंती निमित्ताने त्यांना आपल्याकडे बोलवा आणि ओबीसी लोकांना सुद्धा जाणीव करून द्या की बुद्ध हा मुळात ओबीसीच आहे आणि या ओबीसी समाजाने एकत्र यावं आणि बुद्धाच्या विचारांना समाजात पुढे न्यावं आणि ज्या जगांमध्ये भारतांची प्रतिमा होती, तो सुजलाम सुफलाम असा भारत, तो भारत आपण निर्माण करण्यासाठी बुद्धांच्या विचाराला आज 2568वी जयंती आपण साजरी करतो की या 2568 वर्षापूर्वी जन्माला आलेला एक महान व्यक्ती या भारत भूमीवर येऊन त्यांची जयंती आपण साजरी करतो आहे आणि आपण आपल्या कुटुंबांमध्ये, आपल्या भारत देशांमध्ये, जगांमध्ये अशा प्रकारचा व्यक्ती जन्माला यावं म्हणून आपण कोटी कोटी प्रणाम त्या जयंती निमित्ताने आपण एक दुसऱ्याला देऊ आणि या कुशल कार्याला, कुशल कर्माला
आपण आपल्यापासून सुरुवात करू आणि ही जयंती प्रथमतः आपल्या घरी आपण साजरी करू, अशा प्रकारची मी माझी भावना व्यक्त करतो आणि सर्वांना बुद्धम नमामि, धम्मम नमामि, संघम नमामि. मी ऍडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे मी हायकोर्टांमध्ये प्रॅक्टिस करतो आणि ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे आणण्यासाठी दरवर्षी 25 डिसेंबरला ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करत असतो. दरवेळेस बुद्धांच्या धम्मांवर सातत्याने प्रबोधन प्रवचन करत राहतो, लोकांमध्ये भेटीगाठी करत राहतो आणि बुद्ध धर्माबद्दल माहिती देत राहतो. तर मी नागपूर शहरांमध्ये राहतो. माझा घरचा पत्ता आहे प्लॉट नंबर 20, विज्ञान नगर, मानेवाडा, नागपूर. माझा मोबाईल नंबर आहे 95 52 63 68 14, इंग्रजीमध्ये 9552636814. मी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. तर नेहमी आपण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहावं हीच अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतोय. साधू साधू साधू.